पहिला बॉल टाकेल. हो हो हो, चांगला बॉल, अगदी स्लोवर बॉल. अगदी बॉल खाली राहिला होता. पहिला बॉल डॉट केलाय. चांगली गोलंदाजी सुशांत. पहिला बॉल चांगला टाकलाय. हा सामना फक्त 15 बॉलचा असणार आहे. इथे दोन्ही फलंदाज संदीप आणि केतर ही जोडी मैदानच्या आतमध्ये. मोठे स्ट्रोक एक खेळावे लागतील. याआधी अतिशय रंगतदार सामना होता. 6 बॉल मध्ये 18 धावा असताना प्रसादने काय खेळ केले, आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दुसरा बॉल या ओव्हर मधील. हो स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, पण बीट होऊन चालला विकेट किपरच्या क्रॉस मध्ये. काय गोलंदाजी, अगदी फलंदाज ओळखलं होतं. फलंदाज स्टेप आउट करतोय आणि तसा पाठीमागे ठेवला. काय गोलंदाजी, गोलंदाज सुशांत यांचं. अगदी फलंदाज संदीप याला शांत ठेवलंय. फक्त 2 धावा झालेत. 2 बॉल टाकलेत आणि एकही धावा खर्च नाही केली आहे. तिसरा बॉल या ओव्हर मधील. यावेळी स्विच विटचा करण्याचा प्रयत्न, पण हा बॉल ड्रॉप होतोय. काय गोलंदाजी, नक्कीच ही चूक म्हणावं लागेल, कारण 2 बॉल आपण आधीच बॉल डॉट घेतले, त्यानंतर स्विच इट. थोडस चांगली गोलंदाजी स्ट्रगल करताना दिसतोय फलंदाज संदीप. 3 बॉल चांगले टाकलेत. सुशांत यांनी अगदी शांत केले फलंदाज संदीप यांना. चौथा बॉल टाकेल या ओव्हर मध्ये. अजूनही एकही धावा खर्च झाली नाहीये. काय गोलंदाजी केली आहे. हा सेमीफायनलचा सामना आहे. हा एक चांगला बॉल, अगदी ब्लॉकरला बॉल टाकलाय. अगदी 4ही बॉल मिडल टाकलेत. स्पर्धेमधलं पहिले मिडल टाकतो काय हे चित्र पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल असेल. अगदी संदीपला पूर्णपणे जखडून ठेवलंय गोलंदाज सुशांत याने. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. दुसरा सेमीफायनलचा तळा रंगतोय. एनसीसी थोरलेवाडी आणि भराडीवाडी या टीम मध्ये. शेवटचा बॉल. हो हो लिडिंग एज आणि ते फलंदाज आणि ते कॅच सोडलाय. षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकाखेर भराडीवाडी संघाची धावसंख्या 0. एकही धावा खर्च नाही. मिडलवर फेकलाय. कौतुकाला लागेल, हार्दिक अभिनंदन मानावं लागेल. सुशांतचं एकही धावा खर्च केला नाही. या स्पर्धेमध्ये पहिल्या मिडलवर टाकलंय. आपण जाऊया विजय मास्टरकडे. धन्यवाद. आता बॉलिंग मार्कस सज्जद जीवन. आता दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगला केतन. आता केतनला कुठेतरी मोठे स्ट्रोक करावे लागतील. पुन्हा घेर टाकावं लागेल, कारण धावसंख्या फक्त 0 झाली आहे. इथून येणारे 10 चेंडू असतील. हो हो चांगला लेग कट, अगदी चांगलं फिंगर रोल केले. चांगली गोलंदाजी जीवन यांच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट. जवळजवळ 6 चेंडूचा खेळ संपलाय. 6 चेंडू मध्ये एकही धावा खर्च केला नाही. तो भराडेवाडी या संघाने. थोडस धावा येणे गरजेचं आहे. सामना रंगतदार होणे गरजेचं आहे, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये जर विजय झाला तर फायनल मध्ये प्रवेश कराल. हो हो हो, चांगला बॉल, अगदी फलंदाजाला. आता कुठेतरी खातं खोलतंय भराडेवाडी संघाचं. एक धावा स्कोर बोर्डवर ऍड केल्या ते लेग बाय स्वरूपात. अजूनही बॅटने एकही धावा नाही आली आहे. अजूनही आज या पहिल्या इनिंग मधील 8 बॉल बाकी आहेत. एकच धावसंख्या झाली त्या स्ट्रायकिंग एंडला. संदीप. तिसरा बॉल. आता संदीप ज्याने 5 बॉल खेळलेत. हो हो चांगला बॉल, अगदी फलंदाज इथे बाद झालाय. अगदी एज लागून विकेट किपरने झेल टिपलाय. थोडस निराश केलंय फलंदाज संदीप याने. पूर्णपणे अपयश ठरलाय. जवळजवळ 6 चेंडू खर्च केलेत आणि एकही धावा खर्च केला नाही. जवळजवळ 8 चेंडूचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या फक्त 1 झाले. 1 वर 1 अशी परिस्थिती आहे. अजून येणारे जवळजवळ 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू मध्ये काहीतरी चमत्कार करावा लागेल भराडीवाडी संघाला. फक्त धावसंख्या 1च आहे. तर नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये 1 च्या भूमिकेत.
नितेश पहिला बॉल फेस करेल. नितेश. हो काय गोलंदाजी. कौतुक आहे गोलंदाज जीवन यांचं अगदी शेवटचा बॉल असेल. दोन्ही गोलंदाज कौतुक आहे गोलंदाज सुशांत त्यानंतर जीवन. फक्त एकच धाव आहे. कुठेतरी खेळाडू खुश असतील. त्यांचा संघ कुठेतरी खुश असेल. समर्थक खुश असतील. शेवटचा बॉल. हो स्टेप आउट फटका खेळला अगदी कसं कनेक्शन होतं बॉल झाला स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थ्रो केलाय बघा रनआउटची संधी आणि ते 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 टीमची धावसंख्या पोहोचले 3. या 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 वर 1 अशी परिस्थिती आहे. थोडस वातावरण शांत आहे. वातावरण थोडस आनंदमय होते यासाठी आपण ऐकूया एजंटचं सुमधुर संगीत. संघटीचे आता गोलंदाज मार्कवर पंकज. हे 5 बॉल निर्णायक असतील मराठवाडी संघासाठी. दुसऱ्या सेमीफायनलचा तरार आहे. ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे आणि ते झेल टिपलाय. दुसरा फलंदाज बाद झालाय मराठवाडी संघाचा. 3 वर 1 अशी परिस्थिती. इथे मोठा प्राईज झालाय. वीर मराठा संघ मालक दीपक भिकाजी मांडवकर यांचकडून जे पहिलं वर फेकलं होतं सुशांतने अगदी या स्पर्धेत मेडलवर त्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी 500 रुपयाचं प्राईज आहे. हार्दिक अभिनंदन. यावेळी वाईट बॉल फेकलाय. या एका टीमची धावसंख्या पोहोचले 4 वर. अजून धावा येणे गरजेचं असेल. हो हो चांगला बॉल अगदी स्लोवर बॉल. फलंदाज पाहिलं होतं की फलंदाज करतोय आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी केलंय. काय टप्पा बनवलं गेलं गोलंदाज पंकज यांचं. तिन्ही गोलंदाजचं कौतुक करावं गेलं. गोलंदाज सुशांत त्यानंतर जीवन आणि आता पंकज. ऑन साइडला खेळलाय चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक बॉल थोडासा पुढे पडलाय आणि 2 धावा पूर्ण केलेत. या 2 टीमची धावसंख्या 6. कुठेतरी टार्गेट कमी होताना दिसतंय. 6 धावसंख्या झाले. अजून येणारे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 13 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा झालेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. हे 2 छोटे स्ट्रोक आले पाहिजेत तर कुठेतरी समाधानकारक स्कोर होईल. होय चांगला फटका अगदी अवकाळच्या रिझर्व मध्ये बॉलला पाठवलाय. षटकार. या षटकार टीमची धावसंख्या पोहोचली 12 वर. कुठेतरी चांगला समाधान स्कोर म्हणावं लागेल. कुठेतरी अशा पल्लवी चालले म्हणावं लागेल. मराठवाडी संघाचं 12 धावसंख्या झाले. आता शेवटचा बॉल असेल. धन्यवाद. शेवटचा बॉल असेल. याबरोबर कुठे मोठा स्ट्रोक येणे गरजेचं आहे. थोडस मॅच टप बघायला मजा येईल. चांगला फटका अगदी विथ आनंद कार्पेटने बॉल केलाय. गावकर क्षेत्ररक्षक आहे त्याने चूक केली. 1 धाव होती तिथे 2 धाव मिळत. या 2 धाव टीमची धावसंख्या पोहोचली 14 वर आणि ते रनआउट बाद झालंय. आणि या 2 धाव टीमची धावसंख्या पोहोचली 14. जवळजवळ 15 धावांचं टार्गेट ठेवलंय हे भराडेवाडी या संघाने एनसीसी थोरलेवाडी या संघासमोर. हॅलो हॅलो सर्वांसाठी सूचना. वीर मराठा संघ मालक
दीपक भिकाजी मांडवकर यांच्याकडून पहिली ओव्हर फेकली होती मिडल ओव्हर सुशांत आणि त्यानंतर संपूर्ण टीम साठी 500 रुपयाचं प्राइज आहे. त्यांचा एकदा जोरदार टाळ्या वाजला पाहिजे. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइज झालं. अगदी सपोर्टिंग सिस्टम म्हणावं लागेल. ते मांडवकर सर हार्दिक अभिनंदन आपलं. या मॅच मध्ये समीकरण असेल 15 बॉल 15 रन्स. अतिशय रंगतदार मॅच होईल. संध्याकाळचं सत्र आहे. दुसरा स्विंगचा थरा रंगतोय थोरलेवाडी आणि मराठीवाडी या संघादरम्यान. टॉस जिंकला होता मला वाटतं थोरलेवाडी या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. अगदी अचूक निर्णय त्याने सांगितलाय. फक्त 14 धावसंख्या रोखलाय आणि 15 धावसंख्येचा आव्हान दिलंय ते मराठीवाडी या संघाने थोरलेवाडी या संघासमोर. 15 बॉल 15 रन्स. प्रत्येक बॉलवर रनची आवश्यकता. थोडं स्पीडअप करायचंय. थोरलेवाडी आपले सलामी पाठवायचे आहे. प्लीज सहकार्य करायचं कोऑपरेट. अजूनही आपला एक सामना बाकी आहे या स्पर्धेला. अंतिम सामना. 15 धावा 15 बॉल 15 रन्स. सामना रंगत राहील हीच अपेक्षा करूया. जरी टार्गेट कमी असलं तर आपली चांगली गोलंदाजी चांगली रणनीती आखली चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर समोरच्या टीमला आपण हे टार्गेट जड करू शकता. आणि क्रिकेटमध्ये आपण बहुतेक हे पाहिलंय 6 बॉल 6 धावा असताना सुद्धा मॅच आली नाही आहे. जरी आपल्याला इथे जिद्द ठेवावी लागेल. संघर्ष इथं करावा लागेल. गोलंदाज टीम मराठीवाडी संघ सलामी जोडी मैदानात. सचिन आणि सूरज. दोन्ही सलामी जोडी मैदानात. दोन्ही सलामीवीर सचिन आणि सूरज. बॉलिंग मार्क सचिन होतं नितेश. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिजे ऑन साईडला 30 सर्कलच्या बाहेर. लॉंग लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट. पहिला बॉल. इथे रिदम कुठे चुकली आहे. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये स्क्वेअर लेग मध्ये. पहिला बॉल या इनिंग मधील नितेश. हो प्लेसमेंट केले अगदी कॅल्क्युलेटर क्रिकेट म्हणून केलं कारण टार्गेट कमी आहे. फक्त 15 टार्गेट आहे. एका धाव्याने खाता खोललाय. एका रन्सने सुरुवात केली आहे. एक धावा स्कोर बरोबर 14 बॉल 14 रन्स असं समीकरण. आता टाकेल सूरज. दुसरा बॉल टाकेल नितेश. समोर फलंदाज खेळतोय सूरज. बॉलिंग मार्क सच्चा आहे तो नितेश. हो यावेळी चांगला बॉल. अगदी चांगला टप्पा म्हणावा लागेल. गोल्डन स्पॉट होऊन गेला टप्पा. बॉल डॉट. एक एक डॉट बॉलची गरज आहे. कुठेतरी कॉन्फिडन्स वाढवेल. तिसरा बॉल टाकेल. वन साइडला खेळण्याचा प्रयत्न पण बॉल बीट होऊन चाललाय विकेट किपरला. फाईन लेग मध्ये फाईन लेग मध्ये फिल्डिंग केले. तोपर्यंत सिंगल धाव मिळेल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या पोहोचले करून आधीच आपलं टार्गेट कमी आहे. थोडंसं चांगलं क्षेत्ररक्षण करायची गरज आहे. 2 धावा स्कोर बोर्डवर. अजून पहिल्या ओव्हर मधील 2 बॉल शिल्लक आहेत. चौथा बॉल नितेशांचा ऑन साइडला खेळलाय. जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. नंतर एक धावा कंप्लीट केले. चांगली रनिंग पिढी विकेट दोन्ही बॅटर्स एका धाव टीमची धावसंख्या पोहोचले 3. आता टाकेला सूरज. 3 धावा स्कोर बोर्ड झाले. चांगली गोलंदाजी. फक्त 15 धावा डिपेंड करायचे. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल 12 धावा समीकरण. शेवटचा बॉल वन साइडला खेळलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण काय क्षेत्ररक्षण केले. या खेळून टाळ्या वाजता पाहिजेत. जवळजवळ आपल्या टीमसाठी 6 धावा जबरदस्त झेल टिपचा कंट्रोल आलं नव्हतं क्षेत्ररक्षकाचं.
हे नाही सांगायचंय. चांगला अगदी बाउंड्री लाईनच्या अगदी बॅलन्स तोच राहिलं नव्हतं. नाहीतर नक्कीच झेड टिपला असता. पण चांगला प्रयत्न, सुप्रतिम प्रयत्न म्हणावं लागेल. या दोन नवीन टीमची धावसंख्या पोहोचली 5 वर. पहिल्या षटकाचा ते खेळ संपलाय. तर येणारे 10 चेंडू असतील. 10 चेंडू 10 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. 10 बॉल 10 रन्स. दुसऱ्या वर कोण गेलं तर बघूया. अजूनही जोडी मैदानच्या आतमध्ये सचिन आणि सूरज. आता गोलंदाज मार्कवर संदीप दुसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल टाकेल. प्रयत्नांची पराकाष्ठा, संघर्ष करावा लागेल. इथे चांगला पॅटर्न रंगतंय दोन्ही टीम मध्ये. बॉलिंग मार्कवर सज्ज आहे संदीप. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिला बॉल. हो चांगला बॉल. अगदी बॅटच्या आतल्या कडेला बॉल लागलाय. एकच धाव मिळेल. या एका धाव टीमची धावसंख्या पोहोचते 6 वर. 9 चेंडू 9 धावा समीकरण. आता स्ट्रायकिंगला बॅटर सूरज. चांगली गोलंदाजी करावं लागेल. हे षटक निर्णायक असेल. अजूनही मॅच ऑन आहे. इथं चांगला फटका. बॉल पाठवलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर. एक षटकार. या षटकाने टीमची धावसंख्या पोहोचले 12 वर. अगदी टार्गेट सोपं केलंय. आता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ निश्चित तिकीट बुक केलंय ते फायनलचं तिकीट थोरलेवाडी संघाने. आता फक्त 3 धावांची आवश्यकता. इथे स्क्वेअरच्या दिशेने अगदी विजयी षटकार ठोकलाय आणि अंतिम फेरीत प्रवेश केलाय थोरलेवाडी संघाने. थोरलेवाडी संघाचं हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या बाजूला आपण सेमीफायनल मध्ये प्रवास थांबलाय तो संघ म्हणजे